साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या बांगलादेशाविरोधामधील निषेध मोर्चाचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आलंय. पारनेर या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशी अत्याचाराविरुद्ध न्याय मोर्चा काढण्यात आलाय. बांगलादेशामध्ये हिंदू समाज तसेच अल्पसंख्याक समाजावरती मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होतोय आणि या विरोधात जागतिक मानव हक्क दिनाच्या निमित्तानं सकल हिंदू समाजाच्या वतीनं पारनेर शहरात मोर्चा काढण्यात आलाय आणि त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली आहे आणि या अत्याचाराबद्दल बांगलादेशचा निषेध देखील करण्यात आला. तसेच या घटनेचा निषेध करणारं निवेदन श्रीगोंदे पारनेरचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी पारनेर येथील खालची वेस हनुमान मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वेळी एक है तो सेफ है, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं तालुक्यातील सकल हिंदू समाज सहभागी झाला होता. यावेळी अनेकांनी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती आणि अल्पसंख्याक समाजावरती मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे होत असलेल्या अत्याचाराची माहिती देत निषेध केलाय. सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी पारनेरचे तहसीलदार हजर नसल्यानं उपस्थित मोर्चेकरांनी तहसीलदार यांचा देखील निषेध केला. त्या जाणीवपूर्वक येथून निघून गेले आहेत असा आरोप करत त्यांना आमच्या समाजाचं काहीही देणं घेणं नसेल तर अशा तहसीलदारांची बदली करावी अशी मागणी यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व तरुणांनी केली आहे. मागील 4-5 महिन्यापासून बांगलादेशमध्ये आपले जे हिंदू बांधव आहेत यांना ठेचून मारले जात आहेत. ज्या ठिकाणी आपल्या हिंदू मुली असतील त्यांना कुठून पण उचलून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. आपले जे मंदिर आहे ते तोडले जात आहेत. तसेच जे साधू संत आहे त्यांना भर दिवसा फाशी दिली जाते, काही काहींना ठेचून मारलं जाते. हा जो बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार चाललेला आहे त्या अत्याचाराला काहीतरी आवाज वाचा फुटवा म्हणून या ठिकाणी आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. तुम्हाला सांगतो, आपण पाहिलं तर आज जो हिंदू समाज आहे हे मानवाधिकार दिन आहे आजचा. हा मानवाधिकार दिन फक्त हिंदूंसाठीच आहे का? ज्यावेळेस पॅलेस्टाईनमध्ये फक्त 40 इस्लामी लोक मेले होते त्यावेळेस संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा निषेध नोंदवण्यात आला. पण आज हजारो हिंदू बांधव बांगलादेशमध्ये ठेचून मारले जात आहे. त्याचा निषेध आपण नोंदवणार आहेत का? आणि आज आम्ही जे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, मी या निमित्ताने आपल्या भारत सरकार असेल त्यांना सांगू इच्छितो की या केंद्र सरकारने लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करावा व बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चाललेले आहे ते लवकरात लवकर थांबवावे. जय श्रीराम. जय श्रीराम. मला काही जास्त बोलतात नाही, माझं तोंडापेक्षा जास्त बोलतो. आणि दादा तुम्हाला विनंती आहे, काही त्याला लगेच निवेदन द्यायला काही आपल्याला काही कुठं कामाला जायचं नाही. जे ग्राउंड लेवलला पोरं काम करते त्यांना प्रत्येकाला ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या. आणि सुप्याचं पवर तुम्ही कामाला लागा, विजय पार्टीचे कामाला लागतील बांगलादेश आपण 100% आम्ही कामाला लागलो. आम्हाला 2024 पर्यंत त्यांनी हे प्रशासन पाठी घालून आम्हाला प्रत्येक वेळ बाहेर काढायचा प्रयत्न केला त्यांनी. त्याच्यामुळे जे आरोप केला तुम्ही त्यांचं पाहिजे ना प्रशासन कुठेतरी चुकतंय. दुसरा करू बोला पहिलं बोला. प्रत्येक जण उठतोय पाकिस्तान, प्रत्येक जण उठतोय बांगलादेश. या लांडेनला दिलेली भारतातली अखंड भारतातली जी एक जागा आहे ही लांडेनला आपण भीक दिलेली. जी काय बांगलादेश आणि पाकिस्तान त्यांची जागीरदारी नाही, हा खंड भारतामध्ये एक भारताला आपण दिलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता तसं
पारनेरमध्ये पण आपण 100% जे बांगलादेश आले, जे भंगारवाले, जे पाववाले सगळ्यात जास्त तिथे, ते पण आपण पारनेरमधून बाहेर काढायचा प्रयत्न 100% केले. मतदार यादीवरती नाही, आपला जिल्हा सोडला पाहिजे त्यांनी. जिल्हा सोडला. अरे चर्चा नका करू, त्यांना पूर्ण बोलू द्या ना. पहिल्यांदा बोल. हा निवेदन द्या. माहित होतं पण तरी पण प्रचंड आता हे पण चुकतं ना. बातमीला प्रचंडला माहित होता, माहित जाणून बुजून तहसील कार्यालय सोडून गेले. कधी निघणार होता जर हा विषय वेगळा असता, पुढं हप्ते वसूल करायचे असले तर तहसीलदार प्रथमतः तिथे हजर असतात. आणि हिंदू धर्माचं जे आज सर्व हिंदू धर्माचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व बांधव आज तहसीलवर मोर्चे घेऊन येत आहेत. हे कळताना सुद्धा आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार मॅडम गैरहजर याबाबत सर्वांनी जाहीर निषेध करू. जोपर्यंत तहसीलदार मॅडम येत नाही तोपर्यंत इथून कुठलाही हिंदू हे काही बांधव जाणार नाही. जय श्रीराम, जय श्रीराम, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. बांगलादेश मुर्दाबाद, बांगलादेश मुर्दाबाद. नेमका वट्टा कडवा आहे बांगलादेश लाईव्ह चाललंय, हे लक्षात असू द्या. जगायचं हिंदुत्वासाठी, मराठा हिंदुत्वासाठी, लढायचं हिंदुत्वासाठी. और जो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं, जो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं, बाळासाहेब ठाकरे ने कहा था जो साड़ी पहनकर घूमते हैं वो हिंदू नहीं होते, वो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं, हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं. या सेक्युलरवादी नेत्यांपुढे सावध राहा. या देशाला यांच्यापेक्षा जास्त धोका आहे. म्हणून एवढं सांगायचं वाटतं, जगायचं हिंदुत्वासाठी, मरायचं हिंदुत्वासाठी, लढायचं हिंदुत्वासाठी. हिंदुत्व म्हणजे तरी काय? मराठ्यांच्या तलवारीत, माळ्यांच्या भाजीत, कुंभारांच्या मातीत, लावरांच्या हातोड्यात, सोनारांच्या कानात, धनगरांच्या घोंगडीत, मातंगाच्या मुठीत, 12 बलतेदार व 18 पकडतात यांच्या वज्रमुठीमध्ये आहे हिंदुत्व. वज्रमुठीमध्ये आहे एक व्हा आणि हिंदू म्हणून एक व्हा आणि जगायचं हिंदूसाठी आणि मराठी हिंदूसाठी. जय श्रीराम, जय हिंदू. बांगलादेशमध्ये जी घटना घडू राहिली त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित राहिला. मी तुमचं प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. आभार मानत असताना आत्ता दादांनी सांगितला सुप्याचा विषय. दादा, ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस काही लोक माझ्याकडं रहिवासी दाखला मागण्यासाठी आले होते, पण मी त्यांना त्या ठिकाणाहून भेटाळलं. पण माझ्या बदल्यात सुप्यामध्ये सागर भाऊ, नाना, सुप्यामध्ये काहीतरी त्यांना रहिवासी दाखले दिले. पहिलं त्यांनाही इथून काढा आणि नंतर भाषण पहिलं त्यांना काढा. जसं हिंदूंना ते मारून राहिलेत बांगलादेशमध्ये, तसं आपण इथं भाषण करण्यापेक्षा ते 200-300 जण सुप्यामध्ये आलेत, पहिलं त्यांना काढा ना. त्यांना जाऊ दे, त्यांना कळू दे आपण काय, आणि मग या ठिकाणी आपण या गोष्टींवरती बोललो पाहिजे. भाऊ, तुम्ही हा विषय हातामध्ये घेतलेला आहे हिंदूंचा, पण इथून उठल्या सुप्यात चला, तिथल्या सरपंचांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचारा तुम्ही हे काय करताय, आणि मग आपण या गोष्टी केल्या पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. मी तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी या सर्व मोर्चाला माझ्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देतो आणि थांबतो. 24% हिंदू पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानमध्ये होते, आज 1% राहिला तुम्हाला मी सांगतो. आणि ही जर परिस्थिती राहिली तुम्हाला मी सांगतो, हिंदू समाजाला माझी विनंती आहे, तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आपल्याला 2-4 कायद्यासाठी पुन्हा तहसीलदारवरती धडक द्यायला यावं लागणार. मग तो NRCचा कायदा असेल, लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा असेल, समान नागरी कायदा असेल, यासाठी आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी यावं लागणार. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस या ठिकाणी त्या देशामध्ये 2.5 कोटी मुसलमान होते, 30 कोटी हिंदू होते. आज हिंदू 90-100 कोटी झाले.
आणि मुसलमान 30 कोटी झालेत. वेगवेगळा कायदा ज्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस धर्मनिरपेक्ष रहित या ठिकाणी कायदा पाहिजे. आज या ठिकाणी उठसूट येतात आणि ही प्रॉपर्टी वबोर्ड हे जर तुमचं रजिस्ट्रेशन जर त्याचं जर ठराविक कायद्याखाली जर होत असेल, मग हिंदूंचं जर एखादं रजिस्ट्रेशन जर झालं तर हिंदूकडे असलेली जमीन रजिस्टर त्याच्याकडे राहिली तर ती सरकारच्या उपयोगासाठी आपल्याला देता येतो. आपल्या उदाहरण तुम्हाला सांगतो, साधारणपणे ट्रस्टची जमीन आहे खाली, जे कोर्टाचं वगैरे काम चाललेलं आहे, पशुवैद्यकीय दवाखाना झालेला आहे. मग अशी ठीक आहे आपली ताब्यात घेतली ना, मग देशाच्या विकासासाठी द्या ना. मित्रांनो, याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे. तुम्हाला सांगतो, याच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे. आणि देशातील जे काही राजकीय पुढारी या ठिकाणी म्हणतात की जाती निहाय जनगणना झाली पाहिजे, म्हणजे हे हिंदू मध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आहे. तुम्हाला मी सांगतो, खूप मोठं षडयंत्र आहे. माझी विनंती आहे की आपण सगळे हिंदू म्हणून येऊ, जातीभेद कुठलाही नाही. आपण फक्त या ठिकाणी हिंदू म्हणून आहोत. तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी बैरूत शहराचं या ठिकाणी लेबनॉनचं जर उदाहरण घेतलं, तुम्हाला मी सांगतो की 100% ख्रिश्चन असलेला देश. तुम्हाला मी सांगतो, आजूबाजूला अरबस्तान असल्यामुळे मुस्लिमांनी त्या ठिकाणी घुसखोरी केली, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना जागा दिली. आज लेबनॉनची काय परिस्थिती तुम्हाला सांगतो. आणि म्हणून भारताचा लेबनॉन व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही. तुम्हाला सांगतो, जगामध्ये जर शांतता नांदायची असेल, तुम्हाला मी सांगतो, आणि शांततेने जर सहजीवन अस्तित्व या ठिकाणी नांदायचं असेल तर जगामध्ये हिंदू धर्म टिकला पाहिजे. तुम्हाला सांगतो, अफगाणिस्तानमध्ये आपण 100% हिंदू, 1100 वर्षापूर्वी 100% हिंदू असलेला देश, काही निराश्रितांना ख्रिश्चनांनी आक्रमण केलं मुस्लिम धर्मियावरती, म्हणून त्यांना सहारा दिला अफगाणिस्तानच्या हिंदू रेतेनी किंवा हिंदू राजांनी. तुम्हाला सांगतो, आज एकही हिंदू तिथे शिल्लक नाही ठेवला. तुम्हाला सांगतो, बरं नाही ठेवला. तुम्हाला मी सांगतो, आपण 4 वर्षापूर्वी पाहिलं की पहिली मुस्लिम सत्ता जाऊन दुसरी मुस्लिम सत्ता आली, 12 वर्षाच्या मुलीवरती रेप केला, त्यांच्या पायामध्ये बेड्या घालून तुम्हाला मी सांगतो त्यांचे लिलाव केले, बाजारामध्ये त्यांना मारलं. हा काय धर्म आहे का? तुम्हाला मी सांगतो. आणि जो सर्व जनतेला, सर्व विश्वाला वसुदैव कुटुंबकमची जी शिकवण देतो, तो धर्म मात्र या ठिकाणी बांगलादेशीला पचताना. तुम्हाला मी सांगतो, 71 साली ज्या बांगलादेशींना आपण खाऊ पिऊ घातलं, त्यांची अन्याय अत्याचारातून मुक्तता केली. तुम्हाला सांगतो, ह्या पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान होता, म्हणजे या पाकिस्तानवाल्यांनी त्या बांगलादेशाच्या 30 लाख लोकांची कत्तल केली. तुम्हाला सांगतो, 30 लाख लोकांची, त्याच्यातून आपण मुक्तता केली. त्यांची तीही परतफेड करतात का? तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपल्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागणार आहे. आणि हिंदूंचे प्रश्न आपल्याला म्हणायचे नाही. तुम्हाला सांगतो, आणि या देशातील मुस्लिमांना सुद्धा आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे. तुम्हाला सांगतो की त्यांनाही अस्तित्व या ठिकाणी कुण्या गोविंदाने नांदायचं असेल, शांततेने नांदायचं असेल, तर जे हिंदू धर्म ज्या गोष्टी फॉलो करतो ते त्यांनी केलं. ठीक आहे, तुमचा अल्लाह आहे, आमचा ईश्वर आहे. तुम्हाला सांगतो, इथपर्यंत ठीक, इथपर्यंत सत्य. पण ज्यावेळेस आपण रस्त्यावर येऊ त्यावेळेस जे रीतिरिवाज आहेत, जे समान नागरिक कायद्याचे आहेत, आम्ही जर 2 मुलं ऑपरेशन करतो, तुम्ही 40 मुलाला काय जन्म देता? आम्ही जर एका बायकोवर जर विवाह तर थांबवतो, तुम्ही 4 बायका 40 मुलाला कसा जन्म देता? कसं लोकसंख्येचं समतोल साधला जाणार? आणि मग असा चांगला धर्म या ठिकाणी हा ज्यावेळेस अल्पमतात जाईल त्यावेळेस या देशाचा अफगाणिस्तान आणि बांगलादेशला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काही मोर्चे काढतो. तो इथं येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.